नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत मैनापी या एका निसर्गरम्य अशा, सुंदर अशा, स्वच्छ अशा आणि अंघोळ करण्यासाठी अत्यंत योग्य अशा मैनापी या धबधब्यावर. तर हा धबधब्याचा व्हिडिओ हा जवळपास अर्ध्या तासाचा आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, परंतु याचा जो 4.5 किलोमीटरचा जो ट्रेक आहे, तर तो संपूर्ण ट्रेक यामध्ये कव्हर केलेला आहे. त्यामुळे कोणी इथे जाण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्यासाठी एक माहिती म्हणून किंवा जे जाऊ शकत नाहीत, तर त्यांना एकंदरीत या धबधब्याचा अनुभव किंवा निसर्गाचा अनुभव म्हणून हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त होईल असं मला वाटतं. आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल, सबस्क्राईब कराल, लाईक कराल आणि आपली बहुमूल्य अशी प्रतिक्रिया आम्हाला द्याल अशी अपेक्षा ठेवून मी हा व्हिडिओ पुढे चालू करतो. नमस्कार मित्रांनो, मी संदीप देसाई तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्व शेवटपर्यंत नक्की पाहाल व भरपूर लाईक्स व कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवाल अशी अपेक्षा ठेवून हा व्हिडिओ पुढे सुरू ठेवतो. तर तुम्ही हे जे पाहत आहात, तर असं एक हे सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण जे आहे दक्षिण गोव्यातल्या नेत्रावळी या एका सुंदर अशा गावामध्ये. आणि त्यासाठी फक्त एकच अट अशी आहे की याला भरपूर ट्रेकिंग म्हणा किंवा वॉकिंग म्हणा हे भरपूर करावं लागतं. जवळपास 4.5 किलोमीटर चालायचं आणि तेवढंच चालून परत यायचं, असं जवळपास 9 ते 10 किलोमीटरचा हा ट्रेक आहे. आणि आम्ही सर्व मित्रांनी ठरवलं, मी, आमचे मित्र अभय करंदीकर गुरुजी, ईश्वर भट गुरुजी आणि रवी भट, तर हे सर्व आम्ही सर्वांनी ठरवलं की आज या मैनापी या धबधब्यावर जाऊया. मी जवळपास 7-8 वर्षांपूर्वी इथे गेलेलो होतो आणि त्यावेळी इथे असा रस्ता वगैरे असा म्हणण्यासारखं काही नव्हतं. अगदी ऑफ रोड म्हणजे 2 व्हीलरसुद्धा कशीबशी तिथे जाईल अशी परिस्थिती होती. आणि आता तुम्ही पाहू शकता की मोठा ट्रक हा सुद्धा जाण्याइतपत इथे रस्ता हा तयार झालेला आहे. तर मित्रांनो, हा संपूर्ण जंगल भाग आहे आणि हे आहे गोव्यातल्या नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रामध्ये. आणि इथे बिबटे वाघ, अस्वल, तसंच रानडुक्कर, गवेरेडे हे प्राणी भरपूर आहेत. आणि चितळं किंवा अशी तत्सम अन्य वन्य प्राणीसुद्धा या ठिकाणी भरपूर आहेत. आणि हे पहा, हे जे तळं दिसतंय हे फॉरेस्ट खात्याने बनवलेलं आहे. हे सिमेंटद्वारे त्यांनी इथे छोटंसं डबकं कसं तयार केलेलं आहे आणि यामध्ये ते पाणी भरून ठेवतात की जेणेकरून ह्या ज्या वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधात खाली गावामध्ये यावं लागू नये याकरता ही व्यवस्था केलेली आहे. आणि खरंच हा एक चांगला उपक्रम आहे, कारण ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणचे जलस्रोत हे आटत आलेले असतात आणि मोजक्याच ठिकाणी पाणी उपलब्ध असतं. त्यामुळे हे जंगली प्राणी हे पाण्याच्या शोधात खाली गावात येतात आणि कुत्री किंवा गुरं, जनावरं तसंच माणसांवर सुद्धा हल्ले होण्याची ही शक्यता असते. आणि हे पहा, आम्ही बरंच जवळपास अर्धा-पाऊण किलोमीटर चालत आल्यानंतर आम्हाला हे एक ठिकाण दिसलं आणि आमच्यामधल्या एकाला शंका आली की इथे कुठेतरी मधाचं पोळं वगैरे असावं. आणि अशा ठिकाणी असतातच इथे काही सातेरी मधमाशा की ज्यांना एपिस सेराना म्हणतात. काही ठिकाणी त्यांना सातोडे असंही म्हणतात. तर त्या मधमाशा अशा झाडाच्या ढोलीमध्ये किंवा ज्याला वारुळ म्हणतात, रोईण म्हणतात काही भागामध्ये, तर अशा ठिकाणी ते आपलं पोळं बांधतात आणि तिथे मधाचा साठा हा करतात. त्यामुळे ते आम्ही पाहिलं, तिथे काही आम्हाला जवळपास कुठे मधमाशांची कॉलनी ही आम्हाला मिळाली नाही आणि त्यामुळे आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. ईश्वर, हे बघ, हे बांधकाम चालू होतं बघ त्यावेळी आम्ही खालून घातलेली गाडी, आठवतं तुला? मित्रांनो, हा व्हिडिओ मी नंतर एडिट करून आवाज दिलेला आहे आणि काही ठिकाणी मूळ आवाज हा सुद्धा ठेवलेला आहे. तर काय झालं, आम्ही तिथे जात असताना जे काही आम्हाला एक छोटंसं ब्रिज टाईप बांधकाम दिसलं, तर ते आम्ही ज्यावेळी 7-8 वर्षांपूर्वी आलेलो त्यावेळी त्याचं काम हे सुरू होतं आणि त्यावेळी हे बांधलेलं होतं. आम्ही साधारण एक 2 किलोमीटर चालत आलेलो आहोत
आणि अजूनही साधारण 2 किलोमीटर आहे असा एक अंदाज आहे. आता इथे वर काहीतरी झोपडी अशी दिसते, कदाचित विश्रांतीसाठी तयार केलेलं असणार, कारण आपण आता बरंच चढून आलेलो आहोत. आमच्या या श्वासोच्छ्वासावरूनच तुमच्या लक्षात येईल. जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर सलग डोंगर चढल्यानंतर जर मध्ये एक छान सुंदर असं विश्रांती स्थान जर मिळालं तर क्या बात आहे. इथे 5-10 मिनटं विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासाला निघणार. हे बघा आमची बाकी टीम येत आहे. ईश्वर भट, अभय करंदीकर आणि रवी भट. आता आपण ऑलमोस्ट धबधब्याच्या अगदी वरच्या हाईटवर आलेलो आहोत आणि इथून साधारण खाली आम्हाला आवाज येतोय. हे बघा इथून जिथून आम्ही आता वर आलो आणि तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी हा जो डोंगर दिसतोय समोरचा, त्याच्या पायथ्याशी धबधबा आहे आणि आपल्याला एवढंच आता खाली उतरायचं आहे. पण असं इथून समोरून जायला वाट नसल्यामुळे आपल्याला आता बाजूने वाट आहे, तर त्या वाटेने आम्ही आता चाललो. बघा आणि एक विश्रांती स्थान, आणि खरंच ही फॉरेस्ट डिपार्टमेंटने अगदी सुंदर व्यवस्था केलेली आहे. दिसायला पण छान दिसतं. कोणाला फोटोग्राफी करायची असेल तरी उत्तम आहे. आणि विशेष म्हणजे एवढं 3-3 किलोमीटर डोंगर चढल्यानंतर असं जर बसायला कुठे स्थान मिळालं तर अद्वितीय. तर तुम्ही आणि एक तिथे पाहू शकता, तर ते आहे हे पहा, हे जे लोंबकळलेलं दिसतंय झाडाच्या फांदीवर, तर हे आहे मॉस. याचा आधी गादी किंवा उशा वगैरे बनवताना उपयोग करायचे, किंवा जे गुटी कलम ज्याला म्हणतात, किंवा एअर लेयरिंग कलम बांधणी प्रकार, तर त्यावेळीसुद्धा हे वापरतात. कारण याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे मॉइश्चर जास्त वेळ टिकवून ठेवतं आणि त्यामुळे कलम हे ओलसर राहतं. आता ऑलमोस्ट आम्ही धबधब्यावर पोचत आलेलो आहोत आणि ते बाहेर सुंदर असं पाणी पण इथे दिसतं आणि इथे थोडा बांध घातलेला आहे, म्हणजे थोडं कोणी वनाचारांना वगैरे पाणी पिण्याकरता उपयोग होतो. आणि हे आमचे ईश्वर भटजी हे फ्रेश होण्याकरता या स्वच्छ सुंदर आणि थंडगार अशा पाण्यात आणि हे बघा आम्ही तिथे पोचत आलेलो. आणि हा एकदम वरचा पॉईंट, की इथे पोचल्यानंतर चढणं हा विषय संपला. आता इथून पुढे आम्हाला उतरायचं आहे. आणि इथे चेंजिंग रूम्स वगैरे आहेत, टॉयलेट्स वगैरे आहेत. मी ज्यावेळी 7-8 वर्षांपूर्वी इथे आलेलो त्यावेळी इथे ही सुविधा काहीही नव्हती. आता मस्त केलेलं आहे. हे बघा हे आहे चेंजिंग रूम्स आणि इथे आहे टॉयलेट्स. हे सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंटने केलेलं आहे. हे पहा, आणि इथून ह्या पायऱ्या उतरायच्या आहेत. आणि इथे जे काही डूज अँड डोंट्स इथे त्यांनी बोर्ड लावलेला आहे. आता एवढा जवळजवळ 3-3.5 किलोमीटर कंटिन्यू चढून आल्यानंतर ज्यावेळी आता फक्त उतरायचंच आहे, या ऐकल्यानंतर आमचा जो थकवा होता तो अगदीच नाहीसा झालेला आहे. आणि आता या शांत थंड अशा वातावरणात आम्ही आता या पायऱ्या उतरून जातो. आणि कदाचित आणि एक अर्धा-पाऊण किलोमीटर हे अशात पायऱ्याच उतरायच्या आहेत असं एकंदरीत वाटतं. आम्ही इथे पायऱ्या उतरता उतरता आम्हाला हा एक जीव मिळाला, की तुम्ही पाहू शकता की असं इकडून जर पाहिलं तर हे झाडाचं पानच आहे असं वाटतं. पण इकडून जर बघितलं तर हा एक इन्सेक्ट आहे. आणि त्याचं एकंदरीत रचना पहा, हे निसर्ग हा कसा आहे. राहू दे त्याला शांत राहू दे ना तू एका ठिकाणी. मग मोठं काढायचं त्याला. मोबाईल काढतो.
थोडं मी त्यांना हॅलो. या पायऱ्या आम्ही आता उतरलेलो आहोत आणि आणखी सुद्धा आम्हाला बरंच आता उतरून जायचं आहे. आणि पूर्वी मित्रांनो ही वाट ही अजिबात नव्हती. आणि कसं होतं की आता हे वरच्या बाजूने हे जसं आता उतरलेला डोंगर उतार दिसतोय की तसंच हे खाली होतं. आणि लोकांनी सुरुवातीला जाऊन जाऊन असं म्हणण्यापेक्षा पूर्वीची वाट ही दुसरी होती. आणि नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटने ज्यावेळी इथे सगळं टुरिझम स्पॉट हे घोषित केला किंवा ज्यावेळी इथे लोक जास्त प्रमाणात यायला लागली त्यानंतर फॉरेस्ट खात्याने इथे थोडं लक्ष घातलं आणि आधी सुरुवातीला साफ करून वाट केली. नंतर करता करता थोडं कटिंग करून पायवाट केली आणि त्यानंतर आता पायऱ्या बांधणं हे काम आता चालू आहे. तुम्ही पाहू शकता इथे चिरे आणून टाकलेले आहेत. मघाशी जो आपल्याला ट्रक दिसला त्यातून हे चिरे आणलेले आहेत आणि इथे नंतर कामगार लावून हे बांधकाम हे चालू आहे. पहा पाणी पण दिसतंय. हे सिमेंट कालवण्याकरता आणलेलं आहे आणि इथे हे बांधकाम चालू आहे. हे पहा लंच ब्रेक असल्यामुळे कामगार मंडळी जेवण घेत आहेत. तर मित्रांनो, जाता जाता आता या धबधब्याविषयी तुम्हाला एक थोडक्यात माहिती ही मी तुम्हाला सांगतो. तर हा जो धबधबा आहे तर तो नेत्रावळी या गावामध्ये आहे. आणि हे मडगाव या ठिकाणी जे रेल्वे जंक्शन आहे किंवा दक्षिण गोव्यातलं एक मुख्य शहर, तर त्या शहरापासून साधारण 45 ते 50 किलोमीटर या अंतरावर आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला आधी फॉरेस्ट गेट क्रॉस करावी लागते. तिथे एंट्री फी द्यावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला जवळपास 4.5 किलोमीटर चालून आल्यानंतर हा सुंदर असा धबधबा हा पाहायला मिळतो. आणि मित्रांनो, हा फक्त नावाला सुंदर म्हणण्यासारखा असा नसून हा खरोखरच सुंदर आहे. आणि पाणी जे आहे ते अत्यंत स्वच्छ आहे. कारण म्हणजे एवढं चालून यायचं असल्यामुळे, भरपूर चालावं लागत असल्यामुळे जास्त असे टुरिस्ट म्हणा किंवा हे जे काही फिरायला येतात किंवा ट्रेकिंगला वगैरे येतात ते बहुतेक माणसं ही एवढं चालायचं आहे हे ऐकूनच आधीच हा प्लॅन सोडून देतात. आणि अगदी मोजकीच माणसं इथे येतात. आणि बरं एवढं चालत यायचं असल्यामुळे आपल्याबरोबर सामान सुद्धा विशेष आणत नाहीत. आणि त्यामुळे दारूच्या बाटल्या, चिप्सची पाकिटं, बिस्किटांचे पुडे हा जो काही प्रकार आहे तो प्रकार इथे अत्यंत कमी प्रमाणामध्ये पोचतो. आणि जरी पोचलाच तर फॉरेस्टची माणसं ते सर्व उचलून नेतात. आणि त्यामुळे इथे हे पाणी एवढं स्वच्छ आहे की इथे आल्यानंतर ज्याने ठरवून जरी तो आलेला असेल की मी पाण्यामध्ये उतरणार नाही, त्याला सुद्धा पाण्यामध्ये उतरायचा मोह होणार. असं एवढं स्वच्छ सुंदर असं इथे पाणी आहे. पण मित्रांनो, इथे एवढं स्वच्छ पाणी जरी असलं तरी सुद्धा ज्याला अगदी योग्य रीतीने पोहता येतं त्यानंच या पाण्यामध्ये उतरावं. कारण हे पाणी काही ठिकाणी पोहण्यास योग्य आहे आणि काही ठिकाणी अत्यंत खोल आहे आणि जिथे यापूर्वी बरीच माणसं ही बुडून मेलेली आहेत. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतल्याशिवाय पाण्यात उतरू नये. मला आठवतं ज्यावेळी मी एक 7-8 वर्षांपूर्वी इथे आलेलो त्यावेळी हे इथे असं पायऱ्या वगैरे काही नव्हत्या आणि अगदी धोकादायक स्थितीमध्ये इथे उतरायचं होतं. आणि हे पहा मी आता पोचलेलो. बघा वा काय सुंदर असं दृश्य आहे. आणि लोक खाली आंघोळ करत आहेत. हे पहा आपल्याला अजून बरंच उतरायचं आहे आणि पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेलच. तर मित्रांनो, आत्ता हे फॉरेस्ट डिपार्टमेंटाने ही बरीच इथे सोय केलेली आहे. त्यामुळे इथे येणं हे अत्यंत सोपं झालेलं आहे. जरी 2-2, 3-3 किलोमीटर चढावं लागलं तरी ज्यावेळी आपण अशा डोंगरदऱ्यांमध्ये फिरणार तर त्यावेळी आपल्याला असे परिश्रम हे घ्यावेच लागणार. त्याशिवाय या फिरण्यात मजा पण नाही. सगळ्या पायऱ्या आपल्याला उतरायच्या आहेत.
आणि इथे मला वाटतं हे काय खाली जाऊन बघावं लागेल, पण बघितलं तर चेंजिंग रूम असावा असं एकंदरीत वाटतं. हा पहा नजारा सुंदर बघा. मित्रांनो, मला आधी वाटलेला हा चेंजिंग रूम असेल, पण ते लिहिल्याप्रमाणे हा स्टाफ रूम आहे. म्हणजे फॉरेस्टचे जे इथे पर्सनल आहेत त्यांच्याकरता हा रूम आहे. आत्ता आपण इथे खाली ते आलेलो आहोत. आणि मला आठवतं आहे ज्यावेळी मी आधी आलेलो इथे एक मोठं झाड होतं. कदाचित ते पुराच्या पाण्याने गेलं असावं. आणि इथे त्या झाडाच्या सावलीत बसून आम्ही जेवण वगैरे केलेलं ही मला थोडीशी आठवण आहे. कदाचित या गोष्टीला 10 वर्षसुद्धा झाली असतील. आणि हे बघा मित्रांनो, त्या झाडाचे अवशेष इथे दिसत आहेत. हे पहा, हे झाड मला वाटतं हे पुराच्या पाण्याने तुटलं असावं आणि त्याची आत्ता ही परिस्थिती झालेली आहे. हे बघा, सुंदर. तर मित्रांनो, हा आहे मैनापी धबधबा. तुम्ही याची उंची पाहू शकता. हे पहा, एवढ्या उंचावरून हे पाणी खाली येतं. आणि इथे खाली आल्यानंतर इथे वारा जो आहे किंवा पाण्याच्या झोताबरोबर येणारा जो वारा आहे त्याचा एकंदरीत वेग हा एवढा आहे की जिथे आता हा जो भाग दिसतो इथे उभं राहणं हे फार कठीण आहे. तर मला आठवतं ज्यावेळी आम्ही आलेलो त्यावेळी इथे जाऊन आंघोळ केलेली. अजूनही आंघोळ करता येते, परंतु तिथे वाऱ्याचा वेग हा प्रचंड असतो आणि पाण्याचा मारासुद्धा हा प्रचंड असतो. आणि मित्रांनो, हा जो भाग इथे आहे, जी पट्टी लावलेली आहे, हे याच्या त्या बाजूने म्हणजे आता हे जे आमची मित्रमंडळी इथे आहे ते पट्टीच्या ह्या बाजूने आहे. उजव्या बाजूचा जो भाग आहे तर तिथे पोहण्याकरता बंदी घातलेली आहे, कारण तिथे पाणी खोल आहे. आणि हा जो खडक दिसतो तर तो खाली असा आतमध्ये जसं भुयार सदृश अशी तिथे खाली रचना आहे. आणि आतमध्ये जर काही झाडं किंवा काही वेली किंवा मुळं वगैरे असतील तर त्यात माणूस अडकून दगावण्याची शक्यता असते. आणि अशा घटना इथे घडलेल्या पण आहेत. इथे बऱ्याच लोकांचा मृत्यू हा यापूर्वी झालेला आहे. त्यामुळे इथे उजव्या बाजूने पोहण्याला बंदी आहे. हे तसं धोकादायक नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर इथे यायचं असेल तुम्ही अवश्य येऊ शकता. फक्त तुम्हाला एक 4 ते 5 किलोमीटर चालण्याची सवय पाहिजे किंवा तशी इच्छाशक्ती पाहिजे. तसं असेल तर हा एक सुंदर वॉटरफॉल आहे आणि स्वच्छ आहे. बाकीच्या वॉटरफॉल्ससारखी घाण इथे नाही आहे किंवा कचरा नाही आहे. आणि जरा अवघड जागी असल्यामुळे लोकांची इथे रेलचेल पण कमी आहे आणि त्यामुळे तिथली स्वच्छताही टिकून आहे. आणि मित्रांनो, हे बघा, इथे फॉरेस्टचा एक सिक्युरिटी गार्ड आणि इथे अशा ठिकाणी जे राहून इथे लोकांवर लक्ष ठेवत असतो. कारण कोणी जर इथे बंदी असलेल्या जागी पोहायला वगैरे जात असेल तर त्याला अडवणं किंवा अन्य काही इथे मदत लागली तर ती तत्परतेने पोहोचवणं हे ह्या कामाकरता. आणि इथे त्याला समोर दिसतोय तो त्याच्याकरता रूम आहे. आणि हा जागा असा आहे की या जाग्यावरून लक्ष ठेवणं सोपं जातं. दगड आणून ठेवले इथे पुढचे आणि मस्त एकावर एक रचणार आहे मी. बघा, आता टाइम नाही. मित्रांनो, हे पाणी बघितल्यानंतर आणि इथलं असं स्वच्छ सुंदर वातावरण बघितल्यानंतर आम्हाला थोडी मस्ती करण्याचा मोह हा अनावर झाला. आमच्यावर मारलं का रे? आमच्यावर मारलं का? तर मित्रांनो, त्यानंतर आम्ही अगदी तासभर भरपूर पाण्यामध्ये खेळलो, मस्ती केली, टिफिन खाल्लं
आणि त्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो, कारण आम्हाला बरंच चालायचं होतं. त्यानंतर दोघांना मडगावला जायचं होतं, ते जवळपास 40-45 किलोमीटर, आणि मला 35 किलोमीटर काणकोणला यायचं होतं. त्यामुळे आम्ही पुन्हा घरी तर मित्रांनो, परतायचं हा बघा ठरवलं. वॉटरफॉल, आणि याची जी खालची बाजू आहे जिथून पाणी जातं, तर ज्यावेळी अगदी सुरुवातीला म्हणजे एक 15 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ही कदाचित, यावेळी नवीनच या धबधब्यावर लोक यायला लागलेले. हा धबधबा जरी पूर्वीपासून असला तरी पूर्वी टुरिझम हा विषय तेवढा कमी होता, आणि स्थानिक लोकांनासुद्धा एक काही अवघी मोजकी लोक जर सोडली तर हा धबधबा तसा नवीन होता. तर त्यामुळे त्यावेळी आम्ही काय करायचो, तर अगदी खालून म्हणजे जिथे आम्ही आता 4 किलोमीटर सर्वसाधारण चालून आलो, त्याऐवजी जवळपास 6 किलोमीटर ते 7 किलोमीटर चालून यावं लागायचं. आणि वाट जी होती तर ती वाट अशी होती, म्हणजे जसं नदीचं पात्र तशी वाट, आणि असं आम्ही खाली पात्रातून यायचो आणि असं दगडावरून पाण्यातून असं वाट काढत यायचो, आणि इथून वर चढायचो. हे बघा, हे जे दगड दिसत आहेत, इथून वर चढायचो, आणि असं इथून या बाजूने असं येऊन इथून हा जो पुढे असं धबधब्यावर जायचो. पण आता काय केलं आहे, आता ही जी वरून जी वाट केली आहे, अगदी वरपर्यंत रस्त्याने चालत यायचं आणि अशा पायऱ्या उतरून खाली यायचं. तर ही वाट खरंच चांगली आहे. तर मित्रांनो, येताना आम्ही ज्यावेळी ह्या पायऱ्या बघितल्या, आत्ता उतरायचं आहे हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं, त्यावेळी आम्ही जेवढ्या आनंदाने खाली उतरलो तेवढंच आम्हाला आता चढायचं होतं. त्यामुळे आम्ही चढून वर आल्यानंतर, अगदी अर्ध्या वाटेवर आल्यानंतर, हे आम्हाला वेताचं एक जंगल दिसलं. आणि वेत हा प्रकार काय असतो हे तुम्हाला सुद्धा दाखवता यावं याकरता हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवला. हे पहा, हे रस्ता करताना वेत हे इथे कापलेलं होतं, आणि त्यानंतर जे काही त्याचा शिल्लक उरलेला जो भाग होता तो तिथे जो मला दिसला, तर तो मी तुम्हाला दाखवला. आणि तुम्ही पाहू शकता हे वेत हे किती लांब असतं, किती चिवट असतं, आणि या वेतापासून बऱ्याच गोष्टी ह्या बनवल्या जातात, आणि हे अत्यंत टिकाऊ अशा स्वरूपाचं असतं. तसंच मित्रांनो, याला काटे सुद्धा भरपूर असतात. आता हे जे तुम्ही पाहताय, हे वेताच्या झाडाला अगदी अशा दोऱ्या कशा खाली उतरलेल्या असतात, आणि त्याला हे असे काटे असतात. आणि जर आपण चुकून नजर चुकीनं आपल्या जर ते लक्षात आलं नसेल आणि आपण तिथून गेलो, आणि जाता जाता जर ते आपल्या अंगाला ओढलं तर अगदी फाटूनच जातं. मला विशेष काही लागलं नाही, परंतु एक छोटासा काटा लागला, आणि तो नंतर मी काढून पुढे निघालो. हे पहा, आणि एक वेताचं झाड. अशी इथे वेताची जंगलं ही पुष्कळ आहेत, परंतु त्यात जे स्वच्छ आहे, की जे तुम्हाला वेत हा प्रकार काय आहे हे स्पष्ट जिथे दिसेल, तेच मी तुम्हाला इथे दाखवलं. आणि ह्याची लांबी ही तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे अगदी 5-6 मजली इमारती एवढं लांब गेलेलं हे वेत आहे, आणि अगदी जिथे पाहू तिथपर्यंत उंचच उंच हे वेत वाढलेलं आहे. आणि मित्रांनो, इथे आम्ही जवळपास आता 4-4.5 किलोमीटर चालत आलो, आणि इथे आमचा ट्रेक हा संपला, आणि आम्ही आमच्या गाडीच्या जवळ पोचलो. हे पहा, इथे ही जी गेट आहे, इथेच गाड्या ठेवाव्या लागतात, आणि इथून पायी धबधब्यावर जावं लागतं, की जिथून आम्ही मघाशी जाताना व्हिडिओ हा सुरू केलेला.